छत्रपती शिवराय, आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, माता रमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीराव साठे या सर्व महापुरुषांच्या विचाराला सर्वप्रथम अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाला मुलांनो शांत बसा. आज या ठिकाणी संबंध माता भगिनी उपस्थित आहे. सर्वप्रथम मला या ठिकाणी यायला विलंब झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आज अतिशय चांगला नीटनेटका कार्यक्रम या ठिकाणी जिजामाता सेवाभावी संस्थेने तसं पाहिलं तर आदरणीय अण्णारावजी सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या गावामध्ये वेगवेगळ्या महिला बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी साजरा केले जात असल्याची माहिती आता त्यांनी दिली. आदरणीय कुसुमताईच्याही माध्यमातून या ठिकाणी काम होत असताना मी अनेक वर्षापासून पाहिलेलं आहे आणि म्हणून आज आपल्यामध्ये सहभागी होत असताना विशेष आनंद आहे की या ठिकाणी सर्व स्तरातील महिला माझ्या माता भगिनी उपस्थित आहेत. बांधवांनो, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून आज भारत देशातील सर्व महिला अगदी ताठ मानेनं या ठिकाणी वावरत आहेत. आपण कल्पना करा की त्या काळामध्ये म्हणजे आज आपण फातिमा बी यांची जयंती साजरी करत असताना 18व्या शतकामध्ये जर आपण थोडंसं वळण पाहूया की काय अवस्था होती महिलांची अवस्था. चूल आणि मूल इथपर्यंतच या महिलेची अवस्था होती. घराच्या बाहेर पाऊल या महिलेला टाकायचं नाही. शिक्षणाचे दरवाजे सगळे बंद आहेत. केवळ आणि केवळ कामाला एक बाई पाहिजे अशा पद्धतीची अवस्था इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं करून ठेवलेली होती. परंतु या ठिकाणी आपण या दोन महापुरुषांच्या प्रतिमा पाहतोय. माता जिजाई असेल आणि माता सावित्रीमाई असेल. ज्या काळामध्ये आता अण्णांनी चांगला उल्लेख केला की एखाद्या महिलेचा पती वारल्यानंतर सती जायची पद्धत होती. सती म्हणजे काय? त्या पतीचा मृत्यू जर झालेला असेल आणि त्याला जर सरणावर ठेवलेला असेल तर जोरजोरानं बँड वाजवला जायचा आणि महिलेला त्या चितेमध्ये टाकलं जायचं जिवंतपणी. कारण तुझा पती आता मेलेला आहे, तू आता राहून काही उपयोग नाही आणि तिच्या किंकाळण्याचे आवाज ऐकू येऊ नये म्हणून इथली प्रस्थापित मंडळी ढोल वाजवायची आणि त्या चितेमध्ये पाठवायची. ही प्रथा या भारत देशामध्ये होती. तिला सतीची प्रथा म्हणायची. परंतु या सतीच्या प्रथेमध्ये या ठिकाणी माता जिजाई त्यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर सुद्धा त्यांनी अगदी ठामपणानं त्या काळामध्ये सतीच्या प्रथेला ते गेलेले नाहीत. कमरेला या ठिकाणी तलवार बांधून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवायचं काम या मातेनं केलेलं आहे. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. या ठिकाणी माता सावित्रीबाई फुले आज प्रत्येकाच्या घरामध्ये देव असतील. ते देव असावेत माझे त्याच्यामध्ये काहीच नाही. परंतु त्या देवाऱ्याच्या बाजूला माता या ठिकाणी सावित्रीमाईची फोटो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो इथल्या प्रत्येक भारतीय स्त्रीनं ठेवणं गरजेचं आहे असं मानणाऱ्यापैकी मी कार्य करतो. याचं कारण आहे की ज्या वेळेस सर्व दरवाजे बंद होते शिक्षणाचे त्यावेळेस माता या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुलेनं सावित्रीबाईला शिकवलं आणि ज्या वेळेस शाळा काढली आणि शाळेला या ठिकाणी जात असताना इथल्या धर्म मार्तंडांनी मातेवर चिखल असेल, शेण असेल ते या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला. का? किती याला कंटाळेल आणि मग घरी बसेल अशा पद्धतीची भूमिका होती. परंतु या ठिकाणी सावित्रीबाई फुलेनं स्वतः एक पिशवी घ्यायची, पिशवीमध्ये दुसरी एक साडी घ्यायची. घरातून निघाल्यानंतर जो चिखल, शेण, माती अंगावर टाकलं जायचं, शाळेच्या वर्गामध्ये गेल्यानंतर ती साडी काढायची, दुसरी साडी घालून विद्यार्जन करायचं, विद्यार्थी घडवायचे. ही अवस्था या ठिकाणी मातेची. याच्या पुढे जाऊन ज्या वेळेस महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना या ठिकाणी महिलांना शाळा शिकवतोय का?
म्हणून घराच्या बाहेर काढलं गेलं, त्यावेळेस फातिमाबाईंच्या घरी या ठिकाणी हे दोन्ही महापुरुष होते. आणि ती चळवळ फातिमाबाईने घेतल्या आणि महिला शिकली पाहिजे, महिला ही चूल मूल इथपर्यंत मर्यादित न राहता ती पुढे गेले पाहिजे, ही भूमिका घेऊन फातिमाबाई यांनी सुद्धा या ठिकाणी स्त्रियांना शिकवण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली. आणि म्हणून ही घटना आजची नाही, आपण 2025-26 मध्ये बोलतोय, ही घटना 18व्या शतकाची मी सांगतोय. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या महापुरुषांनी या ठिकाणी स्वतः शिकले आणि समाजातल्या स्त्रियांना शिकवण्याचा प्रयत्न केला, त्यांची जयंती आज आपण साजरी करत आहोत. आणि म्हणून आज इथं उपस्थित असलेली माझी सगळी माता भगिनी, मी आल्यानंतर सगळ्याच्या चेहऱ्याकडे पाहत होतो, एक वेगळा आत्मविश्वास या महिलेमध्ये या ठिकाणी आहे की आम्ही काहीतरी करू शकू, अशा पद्धतीची उर्मी इथल्या महिलेमध्ये आहे. आणि मग जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, अशा पद्धतीची भूमिका महात्मा ज्योतिराव फुले यांनी घेतलेली होती. आणि त्या भूमिकेतून आज वेगवेगळे बचत गट असतील, या बचत गटाचा महासंघ असेल, अशा माध्यमातून इथली जी म्हणजे आज समजा एखाद्या गावाची संख्या 100 असेल, त्याच्यामधल्या 50 महिला आहेत, त्या 50 महिला दरवाजाच्या आत होत्या, परंतु त्यांची क्रयशक्ती, त्यांचं नॉलेज या ठिकाणी पुढे घेऊन या भारताच्या उद्धारासाठी, देशाच्या उद्धारासाठी या सगळ्या महिला पुढे आल्या. आज कोणी डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, शिक्षिका आहेत, सरपंच आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, देशाची राष्ट्रपती महिला आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून ही कुणाची आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून इथल्या महिलांना जो अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराच्या माध्यमातून आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून एखादी महिला भगिनी या ठिकाणी सरपंच आहे, कुणी महिला भगिनी ग्रामसेवक आहे, कुणी महिला भगिनी PSI आहेत, SP आहेत, कलेक्टर आहेत. आपल्या जिल्ह्याची कलेक्टर कोण आहेत? कोण आहेत ताई? वर्षाताई घुगे महिला आहेत, जिल्ह्याच्या कलेक्टर. आपल्या इथल्या डेप्युटी कलेक्टर कोण आहेत? महिला आहेत. आज आपल्या इथल्या न्यायाधीश कोण आहेत? महिला आहेत. आपल्या अहमदपूरचं सांगतो, बाहेर नाही. आणि मग असं असताना आपण तरी का मागे राहावं, अशा पद्धतीनं आज सबंध महिला, आज एखादी माझी महिला, माझी माता एखादी गरीब परिस्थितीमध्ये असेल, गरीब असेल, परंतु ती मुलांना शिकवते. मुलगा शाळेतून आल्यानंतर त्याचा होमवर्क घेते, त्याचा अभ्यास घेते, गृहपाठ घेते आणि स्वतःचं कुटुंब या ठिकाणी सक्षमपणानं उभा टाकते. अशा पद्धतीची भूमिका आजच्या महिलेची आहे. आज या जिजामाता संस्थेच्या माध्यमातून अण्णाराव सूर्यवंशी साहेबाला मी आदर्श मानतो. त्याचं कारण आहे बांधवांनो, अनेक माणसं बोलकी असतात, करते राहत नाही, परंतु अण्णारावकडे मी गेल्या अनेक वर्षापासून, लहानपणापासून या ठिकाणी साबळे साहेब पाहतो की बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले असं म्हणतात. चळवळीतले माणसं, चळवळीचा भिनीचा शिलेदार म्हणून मी त्यांचा सातत्यानं उल्लेख करतो की प्रचंड मोठा जनसमुदाय आहे, त्याच पद्धतीनं कामाची एक ऊर्जा घेऊन हा माणूस या ठिकाणी बाहेर पडलेला आहे आणि त्याला आपल्या सगळ्यांची मोठ्या पद्धतीनं साथ आहे. आणि म्हणून खूप चांगल्या पद्धतीचं नेटवर्क, मोठं काम या ठिकाणी ते उभा करू शकलेलं आहे. आणि म्हणून अण्णा आपण अभिनंदनास पात्र आहात. निश्चितपणानं आपल्यासारखी चळवळ असंख्य माणसांनी या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये वृद्धिंगत करणं गरजेचं आहे, तरच खऱ्या अर्थानं चळवळीच्या माध्यमातून विकास निश्चितपणानं होईल. प्रलंबित प्रश्नावर आपण एल्गार करू आणि ते प्रलंबित प्रश्न सोडू, अशा पद्धतीची माफक अपेक्षा आजच्या या दिनानिमित्त व्यक्त करतो. आजच्या या पवित्र आणि भावस्पर्शी अशा कार्यक्रमाला आपण मला उपस्थित राहण्याची संधी दिलात, आमचा सत्कार केला आणि माझ्या माता भगिनीशी संवाद साधण्याचा या ठिकाणी मला संधी दिला, त्याबद्दल मी आपला कायम ऋण व्यक्त करतो आणि मी माझं लांबलेलं मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय भारत.